मला वाटलं सनी एवढ्या लवकर कसा आला. डायरेक्ट गेलाय ना तो क्लिनिकला. तिला बरं नाही ना दर्शनाला. हो हो. काल ताप होता. आज जरा विकनेस पण आहे, म्हणजे आज ताप नाही आलाय सकाळपासून. झोपायचं ना. पहिल्यांदाच एवढ्या वर्षात मला वाटतं पहिल्यांदाच असा आराम केलाय. पण तरी टेस्ट करून आजारी तेव्हा सनी एवढ्या वेळ हॉस्पिटलला 3ला येणार. सनी काल गेलाय 10 वाजता. काल गेलाय तो. आज म्हणजे डायरेक्ट तो तसाच जाणार आहे क्लिनिकला. लागोपाठ काय नाही काय चालूच पुढे आराम काय करून रिलॅक्स. तू काय जेवण वगैरे काय मी काय करेन सकाळी लवकर आवरून. आवडलं पण जेवण. मग आता तू करते म्हणून मी पण एवढं लक्ष देत नाही म्हणजे असं. मी पण आता थोडंसं राहीन ऍक्टिव्ह म्हणजे. हा कमी दिवस राहिलेत ना गणपतीला. तयारी सगळी बरं वाटतं कालच्यापेक्षा. काल विचार एकदमच घडलेली. आज बरं आहे म्हणजे ताप नाही. मी म्हणजे काय आराम कर ना तू. अगदी लोळून पण कंटाळा आलाय मला. सवय नाही ना अशी. काहीतरी करू काय करू. काय आराम कर. घाम नुसता येतो. तुला दुसरं हे देऊ का नॅपकिन देऊ. दिलं तिला पण ती एवढं नारळ पाणी जास्त पण पी. आता जे नाही करत ना ते आईने सगळं दिलंय मला तापामध्ये. कालपासून नाही पण नाही बोलत मी. मला पण बरं व्हायचंय पटापट. कशाला नको. सूप पण एवढी दमून अशी. नारळ पाणी घे जरा. नारळ पाणी कसं बरं. ORS काल आणलं तिने नाही घेतलं. 5-10 मिनिटं लागतात. नारळ पाणी पिलं ते तर कधी पण पिऊ शकते. मी तसं गरम गरम तुला बरं वाटतं. घशाला शेक वगैरे ऐक तुझी धावपळ तुझा बिझनेस घरी आवरायचं सगळं. काय ग ते बीट उकडायचंय. काय पाहिजे कुकर. थांब मी देते थांब. सुटी छान असं बनवते. काय सूप. बीटरूट सूप बनवते. सूप बनवते. काय काय टाकलेस. काळे मिरी आणि बीटरूट फक्त. बस. नंतर तूप टाकेन. पाणी जास्त नाही ना. पाणी वर येतं. हो नाही ना जरा जास्तच वाटते ग. हा कुठे हे बघ लाईटर समोर. मिक्सरमध्ये बारीक कोण आलाय. कोण आलंय. लोळू नको. असं असतं ना मुलांचं. फ्रेश होतं. काय शिकवलं टीचरनी. फ्रेश होतं. हे काय पाणी फुटतं का ते राहिलेलं बीट क्रश. हे सगळं सोपं आहे. मी कधी करत नाही ना तेव्हा इझी. हो बीट सूप. दुसरं काय टाकायचं. साखर ना. साखर कशाला. मीठ. तूप पाहिजे.
तूप जास्त नाही टाकायचं, किती टाकायचं? थोडंसंच नाव. आता तरी येईल त्याला. बघू कसं वाटतं कलर. काय नॉर्मल थोडंसं मी बघा लाल मीठ नाही जास्त पण करू. गरम गरम तूप पण मला पण तिला स्वीटीने छान सूप बनवले. आई छान झाले. पण तुपावर केलं का? खूप गडबड गडबड ती सगळं. हो ना, तिची पण एवढी गडबड आणि त्यात नाही नाही करताना पण खूप बाबा. पण ती विचार तिला लेट होत आणि ती करत बसली. हेल्दी आहे. म्हणजे एकदम सोपं आहे, काय मी पण बनवू शकते असं. म्हणजे कसं शेकायला मेन छान लागतं. त्याच्यामध्ये जरा ब्रोकली वगैरे टाकलं असतं पण काहीच होतं, फक्त बीटरूटच भाज्या नाही नसते. काय दुसरं काय? म्हणजे असं थोडंसं ब्रोकली किंवा गाजर चल बसायचं आहे जेवायला. टेबलावर नको आई वेडी म्हणजे जवळ जाऊ नको. आजी बरोबर बघ चालली. बाय बाय बाय. हो काय करायचं? आणि काय चालेल. किती वाजताची पाहिजे आपण? हां हां ठीक. हो आहे ना मी. चल बाय. हां बाय बाय. हो आहे. Hello everyone, welcome you all to Rachna's Diamond World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. I know खूप लेट vlog स्टार्ट करत आहे. ऑलमोस्ट 36 आवर्स नंतर मी आता घरी आलो आहे. 24 आवर्स ड्युटी करून डायरेक्ट मी गेलो क्लिनिकला. क्लिनिकवरून आता घरी. सो रचना पण आजारी आहे, तिला पण भेटलो नाही. सो येस, स्टे ट्यून. बाबांची बघ, पकड बॅग पकड. नाही चल, बरी आहेस तू? तू बरी आहे काय? तू दमली का काय? बरी आहे ना सगळ्यांची तब्येत? व्हायरल आहे ना ते सगळ्यांना, काय ना काय त्रास. मला पण थोडं वीकनेस जाणवते. बरं आहे पण तसं. आराम कर. क्लिनिकला जायचं परत. पेशंट क्लास बरं नाही आमच्या. मळमळत आहे ना? होईल होईल. फीवर ॲटलिस्ट कमी झालं आहे आता. थोडंसं मळमळत आहे, त्याच्यासाठी वॉमिटिंगचं मेडिसिन, ॲसिडिटी झालं आहे, हे सगळं चालू आहे. लवकरच होपफुली उद्या रिकवर होईल. एक कमी आहे, दुसरं पण आहे. हातपाय धुजा, बाप्पा जे कर जा, शुभम करू ती बोल. हातपाय धुजा जा. काय शुभम करू ती बोल. हातपाय कुठे घेतले? खोटं बोलते, तोंडावर खोटं बोलतेस. हातपाय घेतले. जा हातपाय. तू दुपारी स्कूल मधून आल्यावर ते हातपाय धुजा आणि मग शुभम करू ती बोल लवकर जा. जा, आजी येणार आहे. सीमा आजी येणार आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री नमः. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. प्रचोदयात्. अजून शुभं करोति. थोडा वेळ पाणी ना आजी तर कपडे बदल. अरे बापरे. मस्त. कशी आहे? वेलकम. कशी आहे? हा? असं आई नाही आल्याशिवाय- माझ्या पलीकडे आहात तुम्ही. नाही आई आल्याशिवाय मुलीला खरंच सांगते बरं नाही माहिती. चला आधी आत तरी बसा. माझ्या पलीकडे आहात तुम्ही. बरी आहे ना सीमा? बापरे जोराची तयारी. हो कुठे आता आंघोळ केली हो जस्ट. काय करू? ताप नाही तुला फक्त मला. हा प्लीज रेडी हो. देऊ तुला सूप करून? तू पण खाते? बस सीमा. सूप आणते. तू बरी आहेस ना? हा. बस का? तुझी आईची काळजी. अगं मी तॉनबिन नाही हो मारलं. आम्ही प्रेमापाठी बोलले. मला म्हणजे काय कुठली असं मला सांगितलं. माहिती भाभी मी आज तुम्हाला ओळखते. म्हणजे मी तुम्हाला आज कोणाची ओळखते. कोणाची मुलीची आई आली ना का जास्त बरं वाटतं असं. थांब. म्हणजे असं मी कालच येणार देते मी होती. प्लेट. कालच येणार होती मी तर काल काय पाऊस पडाला. तुझी बरी आहे ना तब्येत? हा मी चांगली काय टोमॅटो सूप? टोमॅटो सूप. तुला काल पण विचारलं काय जेवता. आम्हाला जी मिळाली त्याची डिश काय आणली आम्ही. काय बोलशील. मी बघितलं नाही 2 दिवस. काय पण खरं. आयसर का? आयसरची फीस चालू आहे इकडे. टेस्ट लागते. थांब 1 मिनिट मी देते. अगं बस तू देते मी. काय म्हणतो तसं ते. अगं एकदम फ्रेश आहे. पहिले काळी असत ना. आलू बुखार. फ्रेश आहे. आलू बुखार. काय खाते खाऊन बघ ना. आई आल्यावर अर्धा हजार आपला असंच जातो. आई तर आहेच ग. छान आहे ना. आईचं पण वेगळं असतं. लहानपणी होता ना. लहानपणी होता म्हणजे आम्हाला तो कडवटपणा जो जिभेवर असायचा तो फील पण नाही कधी करून दिला. लगेच आलू लगेच बाबा फळं ना आलू बुखार या कवळं आलं. तेव्हा ना असं म्हणजे फार हे दुर्मिळ गोष्ट आहे. अशी ना 5 रुपयाचा एक 10 रुपयाचा एक असे विकायचे. आता पण मिळत मिळत नाही ना असं. मेडिकल मध्ये मिळतात काय काय. मेडिकल मध्ये नाही. मेडिकल मध्ये नाही आणली मी. पण आपल्याला मेडिकल मधनच मिळत. डॉक्टरकडे गेली तर मग नाही चांगली. हे सांग. आवडतं काळी. मला नको तू खा. माझ्या तोंडाला चव आहे तुझ्या नाही आहे. हे सांग ना सीमा. काय भाभी लस्सी आवडते. लस्सी करू? लस्सी बिस्सी काय नको. मग काय देणार. लस्सी करण्यात मला माहिती आहे. चहा माहिती मला. नको कॉफी नको मग काय घेणार काय सांग नको, ना. काय नको. बसा गप्पा चिवडा मारू आणते आपण. पण तुला. गप्पा मी थोडासा पण चिवडा चिवडा केलाय तुमच्यासाठी. तो गार नाही झालेला. आणते चिवडा घेऊन येते. नको नको फरसा नाही चिवडा आहे काहीतरी आहे म्हणजे. काही नको. खरंच नको. खरंच नको. डाळिंब आणते तुला. डाळिंब आवडते तुला. एवढं काय मला काय नाही थोडं थोडं नको भाभी. चिवडा आहे काय नाही थोडंसंच आहे. नाही. काहीच नको बोलते. चहा नको बोलते. कॉफी नको बोलते. कोकम सरबत. काही नको. अगं थोडं काहीतरी घे ना. नाही ना खायचं काय तर करता काय. थोडंसं आणू का कोकम जरा सरबत. सांग. हे का? त्यातले काय अजून काहीच खाल्लं नाही. आणि गेलंच नाही रस्त्यात. नाही चाललं तर रस्त्यात नसं जातं नको. हे बघ, बस तू बस समोर बस मग जाईल. जास्त जाऊन दे. नाही जात तर नको. हे घेतलं नाही थोडंच घेतले. मी नाही तीच पिते. कोण? का? काय ठेवलं घरी जाऊ कुठे जाऊ? विचारते. नाही लागलं. येऊ येते. माणसं सगळी येतात ना. नाही असं चालली आजी बरं. मग जास्त त्रास नाही द्यायचा आजीला. तुझ्या किंवा कालपासून बघून ठेवले बॅग. कोणाकडे तरी सोड मला एकदाच.
काल मायराकडे पूजाची तिची आता तर काय काय भरेल ते काय दे. ठेवून देऊ मी नाही नाही जात नाही जात. पोटात दुखतं बनवलेत ना हे गणपतीची तयारी जरा हॉल्ट 2 दिवस हॉल्टवर आहे म्हटलं. नाही चाललंय. आईची तयारी चालू आहे एका साईडने. वस्त्र 108ची वस्त्र मी बनवले. हे किती 108 108ची सगळी बनवली. आणि हे मोठे सगळे वाले? मोठी 108ची हे 1108चं बनवलंय. हो का? हा 1108. ही 21ची बनवले. वाती बनवले. 6 दिवस सगळं पुरेल असं आहे. आणि हे हरताळक्या असतात ना त्यांना हे खण बनवले. म्हणजे हे साड्यांचे खण असतात ना त्या टाईप बनवले. ते ब्लाऊजचे खण बनवतात ना साडीवरती ते. हिला पण कला लागते. हे काडवाती त्या आहेत. हरताळकीला लागतात ते. म्हणजे कधी केलं? काल काल केलं. 2 दिवसापूर्वी अर्धा केलं होतं वस्त्र आणि काल बाकीचं पूर्ण केलं. आज सगळं म्हणजे वाती वगैरे हे ते काल भिजवलं होतं ना परवाच्या दिवशी. छान वाटतं. त्याची वस्त्र वगैरे सगळी तयारी झाली. म्हणजे वस्त्र पण 108 रोज लागतात गणपतीला. 108 दुर्वा म्हणजे अगदी पहिल्यापासूनच मी बनवते. किती अगदी हे नसेल ना बाजारात तरी शोधून सांगते सगळ्यांना दुर्वा घेऊन या ताज्या ताज्या एकदम. म्हणजे ती सवयच झाली एकदम. 108 दुर्वा 108 वस्त्र. आणि हे काय बघी हे खण बनवले. म्हणजे हरताळका असतात ना त्यांच्यासाठी. असं ठेवतात पुढे. आणि हे आपल्या काढवाटी. म्हणजे आपण सगळं करतो. तयारी असते सगळी पूर्ण तयारी. मेन हीच तयारी असते. हे दुर्वा तुझी हेच असतं. देवाला काय आवडतं आपण बोलतो पण छोट्या छोट्या गोष्टी खूप असतात. हो भरपूर असतात. वस्त्र मेन म्हणजे काय म्हणजे काही वस्त्र झालं तर मग रोज धावपळ नको वस्त्राची ना. हे एकदा केलं आणि ही गोष्ट आरामात करण्यासाठी घाई गडबडीत करण्यासाठी नाही. एकदा केलं ना 5 दिवस बघायला नको. 6 दिवस आता गणपती एवढी करून हे 108ची ही बनवली तिथे. आणि 21ची पण बनवली. कोण पाहुणे आले त्यांना पण म्हणजे होतात असं सगळी वस्त्र. याला करून तयारी झाली. येतो आई. येतो म्हणजे काळजी घे. नमस्कार. ये परत. हो चलो बाय. राहणार आहे. हे परत नाही. वा एकदम गुडगल आहे. बस 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 उठा. उठा. बस 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 बस. अगं उठ ना. चल जायचं नाही का आपल्याला? आजीच्या चल राहून दे माझ्या राहून दे. माझ्या केला. चल आजीला त्रास देऊ नको. मी पोचलो आहे क्लिनिकला. सो येस आता मी निघालो आहे क्लिनिकवरून आणि आता चाललो नायसाला पिक करायला. सो लेट्स गो. मामा आलाय. आमचा दुसरा पेशंट आला. नायसाला चेहऱ्यावर थोडंसं लागलं आहे ना बाबू. थोडे लिप्सला सूज आली आहे. ॲक्च्युली तिचा पायात पाय अडकून ती पडली. बट नायसा स्ट्रॉंग झाले है ना. आणि बाबा मॅजिक करणारे नायसाला. नायसाचे लिप्स एकदम छान छान होणारे है ना. आणि नायसा गुड गले स्ट्रॉंग गले. लवकर बरी होणार ना.
बाबा मॅजिक करणारे है ना. आईला सांगू आपण ना, रडायचं नाही, आपण स्ट्रॉंग गर्ल आहे ना. स्ट्रॉंग गर्ल आहे ना. स्वतः मस्त औषध लावते, बर्फ लावला. आता मी मस्त मस्त लवकर बरं होणार. नायसाला बघून रचनाचाच आजार पळून गेला. ते बोलतात ना, आई आपलं सगळं काही विसरून जाते, आजार विजार. मला काय नाही, पण काय ते खेळण्यामध्ये होतच. आपण या टाइमला कोणाला ब्लेम नाही करू शकत. आणि स्ट्रॉंग व्हायला लागतं ना कोणाला तरी. ठीक आहे, तिची पण चूक नव्हती किंवा कोणाचीच नव्हती. म्हणून या कारणामुळे तिला आम्ही खाली नाही पाठवत. कारण नायसाचा तोच इश्यू, जेव्हा नायसाला इथे लागलेला तिच्या पायात पाय गुंततो. आणि ह्या वेळेस पण मे बी तसंच झालं असेल. म्हणून खूप लक्ष तिच्याकडे द्यायला लागतं आम्हाला. थोडा चिनला पण सू झाली ऍक्च्युअली. बाबू फक्त थोडस इथे मुक्का मार लागला. इथे लाव ना, देते तुला ना, तर चटका बसेल धपकन. काय हे सगळं आईने टेक ओव्हर केलंय. आईची बिचारीची धावपळ. धावपळ कसली. तोच प्रॉब्लेम आम्हाला. ही मारते सरळ. ए गोंडू, ए गोंडू.